Welcome to Bajrang Coaching Classes Online Study. Now student, next question of exercise 2.4, that is question number 9. Find the maximum and minimum of the following functions. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला 6 सब क्वेश्चन दिलेले आहे, म्हणजे 6 प्रॉब्लेम्स आहेत. क्वेश्चन नंबर 9 मध्ये फाइंड करायचे मॅक्सिमम अँड मिनिमम, म्हणजे मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. आता मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन फाइंड करण्यासाठी आपल्याला फंक्शन दिलेलं असतं. मग दिलेल्या फंक्शनला आपण f of x कन्सिडर करतो. पहा, मी तुम्हाला इथे स्टेप सांगायलोय मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू फाइंड करण्याच्या. तर f of x दिलेला असेल, आपल्याला फाइंड करायचे f dash of x, त्याचबरोबर f डबल डॅश ऑफ x. f dash of x म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, f डबल डॅश ऑफ x म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे दोन्ही फाइंड केल्याच्या नंतर आपल्याला f dash of x is equal to 0 कन्सिडर करून x च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. x च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या, x ची व्हॅल्यू फाइंड करायची. नंतर आपल्याला f डबल डॅश ऑफ x चेक करायचे की f डबल डॅश ऑफ x हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे का. पहा, f डबल डॅश ऑफ x हे ग्रेटर दॅन 0 असेल, इक्वल टू घेत नाही की क्लोज्ड इंटरवल च्या ऐवजी आपण ओपन इंटरवल घ्यायलो. तर f डबल डॅश ऑफ x हे जर ग्रेटर दॅन 0 असेल तर f ऑफ x ची आपल्याला मिनिमम व्हॅल्यू भेटणार. मिनिमम value of f of x or that value of x, f double dash of x हे जर लेस दॅन 0 असेल तर आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ f of x ही ऑब्टेन होणार. तर या स्टेप्स आहे. पहा, गिवन फंक्शन f of x कन्सिडर करायचं, f dash of x फाइंड करायचं, f डबल डॅश ऑफ x. त्यानंतर x च्या व्हॅल्यूज फाइंड करण्यासाठी, म्हणजे व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी f dash of x इज इक्वल टू 0 कन्सिडर करून x च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. त्यानंतर दोन केस येतील. x च्या ज्या व्हॅल्यूज फाइंड केल्या आपण, तर त्या पुट करायच्यात आपल्याला f डबल डॅश ऑफ x मध्ये. x च्या ऐवजी ज्या व्हॅल्यू असतील त्या पुट करायच्या x च्या व्हॅल्यू. f डबल डॅश ऑफ x च्या व्हॅल्यूज फाइंड केल्यानंतर जर f डबल डॅश ऑफ x हे ग्रेटर दॅन 0 असेल तर फंक्शन x च्या त्या व्हॅल्यू साठी मिनिमम व्हॅल्यू अटेन करतं, आणि जर f डबल डॅश ऑफ x इज लेस दॅन 0 असेल तर फंक्शन x च्या त्या व्हॅल्यू साठी मॅक्सिमम व्हॅल्यू अटेन करतं. Now, in question number 9, first problem is y is equal to 5x cube plus 2x square minus 3x, and we have to find maximum and minimum of the function, that is maximum and minimum value of the function. Now, in solution, let y is equal to f of x is equal to 5x cube plus 2x square minus 3x. पाहता इथे आपल्याला हे फंक्शन दिलेलं आहे, त्याला आपण y ला f of x कन्सिडर केलं. त्याला तो इक्वेशन फर्स्ट. नाउ डिफरन्शिएट इक्वेशन फर्स्ट with respect to x. Now derivative of f of x is f dash of x is equal to 5 as it is derivative of x cube 3x square by using x raised to n formula plus 2 as it is derivative of
x square is 2x minus 3 as it is. Derivative of x is 1. Now we can write 15x square plus 4x minus 3. Now this is f dash of x. Now again differentiate. याला जो इक्वेशन नंबर सेकंड with respect to x. Now derivative of f dash of x is f double dash of x, that is second order derivative. Now 15 multiplied by derivative of x square 2x plus 4 multiplied by derivative of x is 1 minus derivative of 3 is 0 because 3 is a constant term. Now 30x plus 4 f double dash of x. Now this is equation number 3. Now to find value of x, consider f dash of x is equal to 0. Let's लिखू आपण for values of x, f dash of x is equal to 0. Therefore 15x square plus 4x minus 3 equal to 0. Value from equation second. पाहता है की आपण फॅक्टर जर घेतले तर 45 आले, 9 आणि 4 येतील. 15x square plus 9x minus 5x minus 3 is equal to 0. आता हे झाले फॅक्टर्स. त्यानंतर ग्रुप केल्यानंतर आपल्याला इथे कॉमन घेता येईल 3. 3 जर कॉमन घेतलं 3x कॉमन घेता येईल, जे राहील 5x प्लस 3 मायनस 5 जर कॉमन घेतले मायनस 1 जर कॉमन घेतलं तर इथे राहील 5x प्लस 3 इक्वल टू 0. आता त्यानंतर x च्या व्हॅल्यूज ऑब्टेन होतील. नाउ 5x plus 3 into 3x minus 1 equal to 0. Therefore 5x plus 3 equal to 0 or 3x minus 1 equal to 0. Now we get x is equal to minus 3 by 5. आणि 3 ट्रान्सफर केले निगेटिव्ह झाले आणि x च्या मल्टिप्लाय मध्ये 5 आहे ते डिवाइड मध्ये जाईल ट्रान्सफर केल्याच्या नंतर. म्हणजे x ची एक व्हॅल्यू झाली -3 by 5 आणि दुसरी व्हॅल्यू x is equal to 1 by 3. आता for x is equal to -3 by 5 f double dash of x is equal to आता x च्या ठिकाणी f double dash of x म्हणजे इक्वेशन नंबर 3 मध्ये x च्या ठिकाणी आपल्याला -3 by 5 पुट करायचं. 30 multiply by -3 by 5 plus 4. Now we get 5 -3 by 5, 30 multiply by -3 by 5 plus 4.
here 5 6 30, 6 multiplied by -3 -18 plus 4, that is -40. F double dash of x. F double dash of x is less than 0. आता f double dash of x हे less than 0 आलेला आहे, तर f of x is maximum at x is equal to, therefore f of x is maximum at x is equal to -3/5. तर f of x हे मॅक्झिमम आहे जेव्हा x ची व्हॅल्यू -3/5 आहे. तर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ f of x फाइंड करण्यासाठी मग इथे आपण मॅक्झिमम व्हॅल्यू is equal to, directly put करू f of -3/5. आता इथे इक्वेशन फर्स्ट मध्ये इथे वाटल्यास आपण लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन सेकंड वरून ऑब्टेन केलं. मॅक्झिमम व्हॅल्यू इज इक्वल टू f of -1/3. तर इथे आपल्याला -3/5 पुट करायचे x च्या ठिकाणी. 5 multiplied by -3/5 whole cube plus 2 multiplied by -3/5 whole square minus 3 multiplied by -3/5. आता याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर 5 multiplied by -27/125 plus 2 multiplied by 9/25 minus plus 9/5. आता याचे कॅल्क्युलेशन करू मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. therefore maximum value is equal to इथे लिहितोय पाहता इथे 5 ने जर डिवाइड केलं तर इथे येईल 25 -27/25 plus 18/25 आणि इथे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी मल्टिप्लाय आणि डिवाइड करावं लागेल 5 ने, म्हणजे हे होईल 45/25. आता इथे डिनॉमिनेटर सेम झाला 25 as it is. डिनॉमिनेटर ला 25 -27 plus 18 plus 45. 45 plus 18 63 minus 27 means 36 upon 25. तर 36/25 ही झाली मॅक्सिमम व्हॅल्यू. तर मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ f of x ही ऑब्टेन केली आपण. आता मिनिमम व्हॅल्यू साठी for x is equal to 1/3 f double dash of x is equal to, आपल्याला थर्ड इक्वेशन मध्ये x च्या ठिकाणी 1/3 पुट करायचे. 30 multiplied by 1/3 plus 4. तर हे होईल 10 plus 4 म्हणजेच 14. 14 is greater than 0. Therefore f of x is minimum
at x is equal to 1 by 3. तर f of x हे मिनिमम आहे at x is equal to 1 by 3. आता मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला, इथे लिहितो मिनिमम व्हॅल्यू is equal to f of 1 by 3. आता x च्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन फर्स्ट मध्ये 1 by 3 पुट करायचे. 5 मल्टिप्लाय बाय 1 by 3 होल क्यूब प्लस 2 मल्टिप्लाय बाय 1 by 3 होल स्क्वेअर माइनस 3 मल्टिप्लाय बाय 1 by 3. Now here 5 multiply by 1 by 27 plus 2 multiply by 1 by 9 minus 1. आता डिनॉमिनेटरला 27 आणण्यासाठी इथे 5 as it is राहतील प्लस हे 6 होईल आणि त्यानंतर हे होईल -27. तर पहा डिनॉमिनेटर 27 as it is, 5 plus 6 11, 11 minus 27 minus 16. तर ही झाली मिनिमम व्हॅल्यू ऑफ f of x. Therefore minimum value is -16 by 27 at x is equal to 1 by 3. तर इथे maximum value at x is equal to -3 by 5. तर हे झालं आन्सर. ही झाली मिनिमम व्हॅल्यू आणि ही झाली मॅक्सिमम व्हॅल्यू. तर मॅक्सिमम व्हॅल्यू 36 by 25 and minimum value -16 by 27. तर हा होता क्वेश्चन नंबर 9 मधला पहिला प्रॉब्लेम. आता आपण सेकंड प्रॉब्लेम पाहू. क्वेश्चन 9 मधला second problem. F of x is equal to 2x cube minus 21x square plus 36x minus 20. हा प्रॉब्लेम 2015 आणि 2018 ला एग्जाम मध्ये विचारलेला आहे. सेम स्टेप आपल्याला यूज करायचा. लास्ट प्रॉब्लेम मध्ये ज्या स्टेप यूज केलेल्या आहेत सोल्यूशन मध्ये आपण अगोदर f of x लिहिणार. तर f of x is equal to 2x cube minus 21x square plus 36x minus 20. इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर डिफरन्शिएट इक्वेशन फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू x. we get derivative of f of x is f dash of x is equal to 2 multiply by derivative of x cube is 3x square. X raised to n formula 21 multiply by derivative of x square is 2x plus 36 multiply by derivative of x is 1 minus derivative of this constant term is 0. Now we can write 6x square minus 42x plus 36
तर f dash of x ऑब्टेन झालं. त्यानंतर याला घेऊ इक्वेशन नंबर सेकंड. आता आपल्याला f डबल डॅश ऑफ x ऑब्टेन करायचे. डिफरन्शिएट इथे अगेन डिफरन्शिएट इक्वेशन सेकंड with respect to x. Therefore, we get f double dash of x is equal to, now 6 into derivative of x square is 2x minus 42 multiplied by derivative of x is 1 plus derivative of this constant term 36 is 0. Now here we can write 12x minus 42. This is f double dash of x. Equation number 3. For values of x, f dash of x becomes 0. Therefore, we can write 6x square minus 42x plus 36 is equal to 0. Now we can divide this quadratic equation by 6. We get x square minus 7x plus 6 is equal to 0. Now factorize this equation. We get x square minus 6x minus x plus 6 is equal to 0. Now we can take x common, x minus 6 minus 1 common, x minus 6 equal to 0. Now here we can write x minus 6 is equal to 0 or x minus 6 into x minus 1 equal to 0. X minus 6 is equal to 0 or x minus 1 is equal to 0. Therefore, we get x is equal to 6 or x is equal to 1. Now, these are the values of x. Now, for x is equal to 6, f dash of x is equal to, f double dash of x is equal to, आता आपल्याला इक्वेशन नंबर 3 मध्ये x च्या ठिकाणी 6 पुट करायचे. तर हेच होईल 12 multiplied by 6 minus 42, 72 minus 42 म्हणजे हे 30. f डबल डॅश ऑफ x ची व्हॅल्यू आहे 30. आता हे जे 30 आहे तर हे 30 ग्रेटर दॅन 0 आहे. ग्रेटर दॅन 0 असेल तर मिनिमम व्हॅल्यू. therefore f double dash of x is greater than 0. Therefore, f of x is minimum at x is equal to 6. Therefore, minimum value is equal to f of 6. आता आपल्याला मिनिमम व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी f of x मध्ये म्हणजे इक्वेशन फर्स्ट मध्ये x च्या ठिकाणी 6 पुट करायचे. नाउ minimum value is equal to 2 multiplied by 6 cube
minus 21 multiplied by 6 square plus 36 multiplied by 6 minus 20. आता इथे 2 multiplied by 6 cube. 6 cube is 260 minus 21 multiplied by 36 plus 260 minus 20. आता इथे 2 times 216 आहे, तर इथे 1 time झाले 216 sorry 432 minus 36 multiplied by 21 36 3 36 multiplied by 2 means 72 plus 3 75 plus 260 minus 20. आता इथे जर ऍडिशन केली आपण या दोन नंबरची तर हे होईल 8 4 6 मायनस याची ऍडिशन केली तर हे होईल 776. तर आपल्याला मिनिमम व्हॅल्यू भेटेल -128. तर ही झाली मिनिमम व्हॅल्यू ऑफ f of x. Therefore, minimum value is -128 at x is equal to 6. त्यानंतर for x is equal to 1, f double dash of x is equal to 2 multiplied by 1 cube minus 21 multiplied by 1 square plus 36 multiplied by 1 minus 20. Sorry, f double dash of x मध्ये पुट करायचे x equal to 1 ला 12 multiplied by 1 minus 42, that is 12 minus 42 minus 30. Minus 30 is less than 0. Therefore, f double dash of x is less than 0. Therefore, maximum value f of x is maximum at x is equal to 1. Therefore, maximum value is equal to, आता इक्वेशन फर्स्ट मध्ये x च्या ठिकाणी 1 पुट करायचे, f of 1 लिहू अगोदर, त्यानंतर 2 multiplied by 1 cube minus 21 multiplied by 1 square plus 36 multiplied by 1 minus 20. आता इथे 2 multiplied by 1 minus 21 multiplied by 1 plus 36 minus 20. तर हेच होईल 2 minus 21 plus 36 minus 20. आता इथे हे होईल 38. 2 plus 36 38 minus 41 minus 3. The maximum value of f of x is -3 at x is equal to 1. Therefore, maximum value is -3 at x is equal to 1.
तर x इज इक्वल टू 1 साठी फंक्शन मॅक्झिमम व्हॅल्यूला अटेन करतं आणि x इज इक्वल टू 6 साठी फंक्शन मिनिमम व्हॅल्यूला अटेन करतं. Please like, subscribe and press the bell icon to get notified first.